तर चला शुभ सकाळ सगळ्यांना। आज पुन्हा एकदा आलेलो आहेत पहा इकडं डोंगराच्या इकडं गोशाळेमध्ये। तर वारं तसंच रोजच्या प्रमाणे भरपूर चाललेलं आहे, कारण डोंगराच्या ठिकाणी पवनचक्की आहे म्हणल्याच्यानंतर तिथं वारं एवढी पवनचक्की जर एवढ्या वाऱ्यावर चालते म्हणल्याच्यानंतर वारं किती असेल पहा। तर आज स्पेशली जसं की काल व्हिडिओ सोडला होता आपण आणि म्हणजे त्याच्यानंतर भरपूर ताई दादांनी मदत केली आणि काल तर भरपूर अशा चाराच्या गाड्या आल्याच होत्या, त्याचबरोबर आज सुद्धा पुन्हा आणलेल्या आहेत। तर त्याच गाडी चाऱ्याबरोबरच आम्ही पण आलो, म्हणलं चला एकदा की थोडं ज्या गायांची जी हालत होती जी बघून जे सगळ्याच तुम्हाला सगळ्यांना म्हणजे भरपूर दुःख झालं जसं आम्हाला झालं तसंच। तर त्यासाठीच म्हणलं चला आज चारा टाकूयात सगळ्या गायांना। ताईन दाजीने पहा गाडी खाली करून राहिली चारा सगळ्यांना सगळा। आपल्याला हे करायचं 2-2.5 महिने अजून काय मागायचं म्हणलं, अजून काय मागवायचं आता ऊस मागायचा ऊस काय 5 दिवस जाईल ना, 4-5 दिवस जाईल ना एवढं ऊस पण थोडा बारीक छोटा झाला ऊस काय बारीक साईज तर काल बऱ्याच ताई दादांचे मेसेजेस आले की त्या दिलेल्या स्कॅनरवरती पेमेंट होत नाहीये म्हणून। तर खूप सारे मेसेजेस आले, त्यामुळे मी आज पुन्हा दुसरं स्कॅनर ह्या व्हिडिओमध्ये टाकते। ज्यांना मदत करू वाटते 10 रुपये 20 रुपये 50 रुपये त्यांनी निश्चितच या स्कॅनरवरती करावी ही नम्र विनंती। खाली करायचं काम चाललेलं आहे, आता एवढी झाली की उद्याच्या दिवस गेला का परवा दिवशी एक परत हे करू, कारण हे 3 दिवसामध्ये सगळं संपून जाणार आहे। मग पुन्हा एकदा परत आणून टाकूयात वेगवेगळ्या पद्धतीचा चारा। हा केवस की बघ ना कुपोषण झालं ना खायला नसल्यामुळे, त्याच्यामध्ये ते अंगावर घेतले संपले याला खाता येणार नाही, दोरी ढिल्ली करा ना थोडी। ते काय तिकडे त्या मावशी खायला देऊ राहिलं जाऊन तिकडे कासावीच झालाय त्यांचा जीव, बघ कशा धडपड करून राहिला खायसाठी। हे पहा सगळ्यांना लगेच खाली गाडी खाली करता करता लगेच सगळ्यांनाच चारा टाकून दिलेला आहे, लगेच खायचं काम चाललेलं आहे। मस्त सगळ्या कुपोषित झाल्या त्या गाया सगळ्या, त्याला 2 महिन्यात टामटुमीत करावं लागणार। बघा यांना खातानी बघितल्याच्या नंतर किती सुख भेटतंय बघा। आपल्याला जेव्हा भूक लागते त्यावेळेस आपण जेवण केल्याच्या नंतर आपलं जसं आत्मा तृप्त होतो तसंच यांचं बघा खातानी बघून यांना कसं वाटतंय। नाही जात जागी टाका ना चांगले गट्टे गट्टे ते एकखटी सगळ्याच पळाल्या पळून गेलं तिकडे सगळे। आता यांना चारा कमी नाही पडला पाहिजे, मला एक दिवस अगोदर फोन करा फक्त। छोटे पिल्लाला आणा इकडे आपल्या चॅनलचे पण बरेचसे सबस्क्रायबर फॅमिली आहे ना, ते थोडेफार 100-50-200 पाठवू राहिले, काय नाही। आता यांना चाऱ्याचे नाही कमी पडणार, किती म्हणजे उन्हाळा तुमचा निघला आता फक्त मला फोन करा तुम्ही। ज्यांच्या परीने बऱ्याच ताई दादांनी काका काकूंनी म्हणजे मनमोकळ्यापणाने जनतेने मदत केलेली आहे। सगळ्यांची लिस्ट पण आपण काढलेली आहे आणि आपण युट्यूबवर सगळ्यांची लिस्ट पण मेन्शन करणार आहोत की कुणी किती मदत केलेली आहे। जसं होईल यांना जसे कमतरता वासन तसं आपण आणून टाकायचं। 2 दिवसाला त्यांना 2-3 दिवसाला 1-2 टन असं आहे ना, 3-4 दिवस संपायच्या अगोदर फक्त सांगत जा, कधी ऐका ना, कधी मका आणू कधी गवत आणू, तर गाऊंड आणायचा काही दोन दिवस आधी सांगत जा फक्त। नाही एखादी दावण पण म्हणून घेऊ आपण इथं। आपल्याकडे जर समजा चारा संपून काही वाचले कोणी पाठवले काही अजून मदत आली आपण यांची काहीतरी डेव्हलपमेंट असं करू आहे ना। आणि याचं नाही तर आपल्याला जर दावण करता येईल कधी दावण कधी करता। तर ज्या ज्या ताई दादा काका काकूंनी मदत केली सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो की आमच्या एका शब्दावरती सगळ्यांनी मन मोकळेपणाने अशी छान मदत केलेली आहे।
बऱ्याच ताई दादांचे मेसेजेस आले की जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती पेमेंट होत नाहीये, तर तुम्हाला दुसरं एक स्कॅनर देईन. कुणाला अजून मदत करू वाटली तर त्याच्यावरती निश्चित रूपाने तुम्ही मदत करू शकता मनमोकळ्यापणाने. तर छान असं पहा, गोमातेला खाऊ घातल्याने कधी पण चांगलंच आहे. आपण म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये याला आपण म्हणजे दैवत मानतो. 33 कोटी जसं की देव गायच्या पोटामध्ये असताना आपण पहिला नैवेद्य घरामध्ये बनवला गोडासाठी, पहिले आपण गाईला चारतो. तर ज्याला जसं होईल तसं त्यांनी मदत करावा. चला ठीक आहे, पुण्य काय असं थोडंफार काय ना देणं याच्यातच गोष्ट आहे. कोविड टायमाला आपल्याला समजलं होतं यार का आपल्या हातून बी थोडंसं काही घडलं असं तर एक मोठा एक चान्स आहे. याचा नाही अजून पण गाय भरपूर ठिकाणी जर मार्ग भेटला या गायांचं, जर आपल्याला वाचले अजून कोणी पाठवलं तर दुसऱ्या गायांचं आपण असं करून प्रयत्न करू शकतो. बरेच काही म्हणलं की तुम्ही आम्हाला छान अशी ऑपॉर्च्युनिटी दिली की म्हणजे चांगलं म्हणजे आम्हाला सुद्धा काहीतरी गोमातेसाठी करता येईल असं. तर खूप काही थँक्यू सुद्धा म्हणलेत. काही लोक तर म्हणले आमचं नाव सुद्धा मेन्शन करू नका ताईंनो. गुप्तदान म्हणजे आम्ही गुपित काय असेल ते त्यांनी गुप्तदान. हा गुप्तदान, तर आमचं नाव पण कुठं घेऊ नका म्हणलेले आहे. त्या म्हणजे काही लोक असे पण आहेत. तर सगळ्यांचे अगदी मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानतो. जसं होईल तसं आम्ही इथं आणून टाकत जातो. तुम्ही फक्त संपल्यावर आम्हाला सांगा. विशेष म्हणजे काही नाही म्हणले, काही नाही 50 रुपये व्हायला पण त्यामध्ये मदत अशी केली नाही का. माणूस की हा बरोबर, माणूस की जिवंत आहे आपल्या एका शब्दावरती. आणि प्लीज जे पण ताई दादा किंवा काका काकू पैसे पाठवतील, आपला जो बुकिंगचा नंबर आहे त्याच्यावरती तुमचं नाव मेन्शन करत जा, जेणेकरून ती लिस्ट जी आहे ती आपल्याला युट्यूब वरती मेन्शन करता येईल, म्हणजे सांगता येईल. हे की नाही. तारा तर कमी नाही करणार, त्याच्यामधून काही वाचले आपण फायनली बघू चेक. समजा 30,000 झाले, 40,000 झाले वाचले चारा यांना एक महिन्यात देऊन आपल्या तर्फे आमच्या तर्फे प्रत्येक हप्त्याला तुम्हाला येणार चारा. आम्ही तर येऊ नाही येऊ प्रत्येक हप्त्याला एक गाडी आहे. म्हणजे कुणाचं काय पुढे येऊ नाही येऊ आम्ही देणार. आम्ही वैयक्तिक ते 20,000 हो 10,000 हो आम्ही आपण आमच्या पद्धतीने तुमच्या प्रत्येक हप्त्याला घाला. आणि इथं आहे ना दावण पैसे वाचले काय झाले, याला दावण करून घेऊ, यांना थोडं खालीचं ठीक करून घेऊ, म्हणजे त्यांना पावसाळ्यात बी काही तकलीफ नाही व्हायची. त्या दृष्टीने आपण बघू असं भरपूर बोलायचं आता वेळ नाही. बोला ना काय नंतर एक काम करा, डॉक्टरला बोलवा आणि डॉक्टरला दाखवून घ्या. जर त्यांना काही इंजेक्शनची काही गरज पडली तर देऊन घ्या त्यांना, आहे ना. म्हणजे त्या 2 महिन्यामध्ये ना एकदम ताज्या झाल्या पाहिजे असं. नाही तुम्हाला जे मागायचे त्यांना मका मागा, घास मागा, जे मागायचे मागा. माझे शब्दच नाही राहत बोलायचे. नाही काही नाही, तुम्ही जे मागायचे ते मागा. तुम्ही ते डोंगर बी जळाला कसं जळाला काय माहिती, ते चाऱ्याने जाऊ द्या काय नाही. तो विचार मला नाही भरपूर बोलायचं माहिती शिकत नाही. का माहिती का जेवण नाही लोक असं म्हणतील काय सगळं हा विषय. आता आहे ना दुनियामध्ये माणूस की इंसान जिवंत आहे म्हणून तर जेवण कसं काय म्हणते लोक हा विषय मग नाही लोक जेवण म्हणजे काय असं मोठा गरज घेऊन असं हे माणसं देव पण माणसाला सांभाळलं पाहिजे. चांगली लोक खूप आहेत जमान्यामध्ये अजून, म्हणजे असे नाही देव आपल्या चॅनलला रिस्पॉन्स भेटला लोकांनी लगेच काही देवाची नाही. व्याख्या अजून मला कळलीच नाही म्हणा. देव जवळ आहे पण माणसाला दिसत नाही असं. बरोबर आहे. तुम्ही त्यांना डॉक्टर आणा एकदा दाखवा. 6 वर्ष झालं मी एका तासात तुम्हाला माहिती नाही बरोबर आहे, एवढं जनावर सांभाळणं तुम्ही त्या किती डोंगराचा. वेळ पाहिजे का? सकाळी 9 ला मी राहतो. हा पण मला वाटलं तुम्ही वैयक्तिक सांभाळलं, मला गोशाला माहिती नव्हतं. ते पहिलं कसं होतं मग त्या दिवशी परमिट चालू होतं बुवा आपलं. 5 माणसं आहे. अजून जरी काय आल्या, अजून जरी कोणी आणून घातलं तुम्ही बिनधास्त घ्या, त्यांना सांभाळा, तुम्हाला साऱ्या वेळेस कमी नाही पडणार. नियम काढला ना बुवा पन्नास पुढे काय पाहिजे तो आमदार पात्र होते. म्हणून मी आता या काही जमा केल्यामुळे त्याला आचरण चारा मी काय म्हणतो, अजून जरी काय आहे ना, पण गाय आणून का घालतात लोक. जे म्हणजे चारा बिलकुलच पाण्याची ज्याला प्यायला पाणी नाही असं. आता मला तुम्हाला सांगायचं काय करणार आई वडील हा दाखव का दाखवतो का दाखवतो त्यांना ती नको आहे ना प्रॉपर्टी त्यांची झाली त्यांना नको आहे. यांचं दूध कसं संपलं खायला वगैरे नसतं मग पुढं तरी प्यायचं पाण्याच्या अर्ध्याने देऊन आणायचं नाही होत. हे नाही खरी म्हणजे भारतीय संस्कृती एवढी पावरफुल आहे. फक्त ठराविक लोक पैसे घ्या त्यांना ती गट बाकी त्यांना मी करत असं. म्हणजे बऱ्याच दिवसापासून ह्या गायांचं पालन पोषण नेमकंच करता येतं.
लई होतं ना. म्हणजे पावसाळ्यात पण आम्ही कित्येक वेळा पाहिलेलं आहे, रेनकोट वगैरे वरून पाऊस येतो ते चरायला वगैरे घेऊन जातात. आपण नाही का मागच्या व्हिडिओ मध्ये काढले होते आपण बनवलेला ह्याच गायांबरोबर. त्या गाया किती तंदुरुस्त होत्या म्हणजे किती हे होत्या. आपण आहे एका व्हिडिओ मध्ये ते काय सांगू त्यांनी राहिले काढलं होतं पहा तिथे व्हिडिओ नाही का. व्हिडिओ नाही का आम्ही काढला होता. किती छान त्याच्यामध्ये त्यांचे सगळे गायांचे म्हणजे एकदम मस्त तब्येत होती त्यांची. आणि आता कशा झालेल्या आहेत नाही आताची तब्येत 2 महिन्यानंतर निश्चितच चांगली होईल. कधी मका ना कधी घासा ना कधी आणा त्याला आलटून पलटून त्यांचं बी थोडं येईल ना. तुम्ही याला फोन करायला आलो तुम्हाला फोन करता आहे का. पाण्याची तर सोय आहे ना चांगली. त्याला एवढं गरम नसून होत म्हणले हवा चालली नाही तर कूलर बिलर लावायचा. कूलरची काही गरज नाही. कूलरची लावितच ना तर लय गरम झाली नाही लावित. नाही पण हवा तितकी पवन चक्क्या चालल्यात. काय ठिकाणी आपण जेवढं करू ना तेवढं ते लावतात कूलर त्यांना गरम होतं ना. पण इथं हवा आहे म्हणून डोंगरात हे साईडला सगळं पण मोठं कूलर वातावरण. बघू आता तुमच्या माणसाने सहकार्य केलं तर नाही तुम्हाला चारायचे नाही कमी पडणार. पुढे येऊ नाही येऊ चारा तुम्हाला 2 महिने 3 महिने मी पुढे बाकी दुसरी काही आवश्यक नाही. चारा दिनचे तुम्हाला वाटत डॉक्टरला फक्त आज दाखवून घ्या. एखाद्याला बोलवा त्याला घे मला ती त्याला पाठवून देईल. नाही का नाही राहू एकदा दाखवलं ना त्याला कळण काही औषधं वगैरे दिली कुपोषणाची पण त्यासाठी काही गोळ्या वगैरे दिल्या तर बोलून घ्या लागलं तर मग सांगा कोण बोलून. चला मग ठीक आहे बरं का लोक. हा सुट्टे करून ते वडीतच नेल्या डायरेक्ट. आता पडूनच द्याय ना ते ओढीतच नाही लागले. फुटून द्या फुगले का ही गिर गाय दिसती मला आहे ना हे का नाही हे ती शिंगावाली. तर चला मस्तपैकी गायांना चारा खाताना बघून एकदम मन खुश झाले. आणि आता बघा हसत एकदम त्या दिवशी जशी सिच्युएशन होती ती पाहून हे झालती. पण आता मात्र चाऱ्याचं काही टेन्शन राहणारच नाहीये. आम्ही तर चारा अजिबात कमी पडून देणारच नाही. वय दाजी आहे का नाही. आपण नुसतं गोमाता गोमाता म्हणतो पण गोमाता एक प्रकारची देवीच रूप आहे. त्याच्यामुळे देवीला कमी पडू दिलं नाही म्हणजे सगळं काही म्हणजे आपण म्हणतो ना गौमातेचं रक्षण करा म्हणजे या मार्गातूनच थोडंफार आपण करू शकतो. मग करायचं कधी रक्षण त्यांना द्यायचं कधी काय. फक्त गौमातेचं रक्षण करा हे वर्ड वापरून नाही ना जमणार. त्यांचं असं काहीतरी जेव्हा त्यांना हालापेक्षा चालल्यात खायला नाही त्या टायमाला त्यांना खाणं देणं हे त्यांचं रक्षण आहे. आपण जर त्यांना फक्त रक्षण करा म्हणणं आणि प्रत्यक्षात करणं त्यामध्ये फरक असतो भरपूर. हा तेच तर त्याच्यामुळं आता तर काही विषयच नाही. जसं की कालपासून बऱ्याच ताई दादांनी मदत केली त्याच्यात म्हणजे त्या मार्फत जे पण काही XYZ म्हणजे जे पुण्य आहे ते सगळं काही म्हणजे या मार्फत चाऱ्यामार्फत ते सगळं काही तुम्हाला मिळालेले आहे का नाही दाजी. मग गाय खुश झाल्या म्हणजे त्यांना ते डायरेक्ट इनडायरेक्टली 33 कोटी देवांचे आशीर्वादच तुम्हाला भेटले ना. ते त्या चाऱ्यासाठी पळू राहिल्यात म्हणजे त्यांना ते पोटात काहीतरी नाहीये ना त्यांच्या. खूप पुण्याचं काम केलं. ज्या पण ताईदारांनी दिले भले 10 रुपये पण दिले पण खरंच खूप पुण्याचं काम झालेलं आहे हे तुमच्या हातून पण आणि आमच्या हातून नाही पण. जात आपले 50 रुपये 100 रुपये कुठे बी जातात. चॉकलेटला जातात तो असे मुलांना आपण बाहेर गेल्याच्या नंतर कशाला पण जातात. आपलं डेलीचं जे थोडंफार जेवण उरतं ते कधी वाया जातं. असे कुठं पण जातात 50-100 तर तेच यांच्या पोटात गेले ना तर त्याचं नक्कीच पुण्य सगळं तुम्हाला आम्हाला लाभणार आहे. आणि ज्या ताईंचं पेमेंट म्हणून झालं नाही तर आपल्या बुकिंगच्या नंबरवर केलं तरी चालेल. जसा लागल तसा चारा आम्ही नेऊन देणार आहोत. आम्हाला स्वतःला पण पुढे नंतर कसं काय आम्ही तुम्ही म्हणजे काही लोकांनी देऊ नाही देऊ ज्यांनी ते दिले त्यांचं तर आहेच पण ज्यांनी म्हणजे कमी तरी पडलं तरी पण आम्ही नक्कीच निश्चितच तिथं नेऊन देणार आहोत जोपर्यंत उन्हाळा कमी नाही पडणार. कोणी देऊ येऊ नाही येऊ पडणार चारा त्यांना 2 महिने आपण चांगली हिरवळ होऊस तर. हा हिरवळ होईपर्यंत एकदा पाऊस पडला का आता तुम्हाला परत 15 दिवसांनी गायांचे फोटो पाठवतो पहा गाय कशा तंदुरुस्त झालेल्या असतात. त्यांना कधी मका कधी घास असे वेगवेगळ्या टाईपचा हिरवा चारा दिला ना म्हणजे त्या बी खुश होतील. जसं 15 दिवसांनी परत एक व्हिडिओ बघू गाडू आपण वेगवेगळ्या भाज्या खायची इच्छा होती ना तशी त्यांना वेगवेगळा चारा खायची इच्छा होत असेल ना. बरोबर ना. कधी मका कधी घास कधी काय असं नाही का ऊस कधी म्हणजे एका पाचरटासाठी एका कांडीसाठी सगळ्याच पळत येतात म्हणलं होते किती भुकेलेले असतील ते काका आहेत ना त्यांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. त्यांनी माझं मन भरून आलंय अक्षरशः. मला मी खूप म्हणजे त्यांना खूप ते म्हणते मला खूप बोलावं असं वाटतंय पण मला बोलता येईना. ते म्हणले एकच गोष्ट कळाली कोण म्हणते या समाजामध्ये देव आहे. ज्यांनी पण आपल्याला 50-100 रुपये मदत केली म्हणली त्या मार्गी तेच खरे आहेत ना म्हणले. म्हणजे त्यांनी समजलं ना डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांचा बोलायचा मतलब तेच होता का ज्यांनी आपल्याला थोडंफार करू राहिलेत
कोणी तुमचे युट्यूब फॅमिली म्हणले, आपली फॅमिली म्हणजे तेच एक प्रकारचं देवाच्या स्वरूपातच त्यांनी हे केलं म्हणायचं असं. त्यांच्या अक्षरशः डोळे भरून आले, रडायला लागले ते म्हणले माझ्याकडे शब्दच नाही आज बोलायला, मी म्हणले गाया बोलू उपाशी शकतो. होत्या, माझी परिस्थिती नाही गायांना हिरवा चारा आणायची. ते ठीक आहे, ते आमच्या पहिल्याला आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं, पण आता आम्हाला परवा 13 दिवशीच आमच्या कानावर आलं अशी तिथे गौशाला आहे, तिथे गायांची परिस्थिती ठीक नाहीये. मग आम्ही त्यामुळे तिथं थोडं लक्ष दिलं. पहिलं जर आम्हाला माहिती असतं महिन्यापूर्वी तरी पण आम्ही गेलोच असतो. हा तेच ना, कारण एक ताई म्हणल्या होत्या की याच्या अगोदर गायांची एवढी परिस्थिती बिकट होऊसपर्यंत पहिलेच तुम्ही हे करायचं ना. पण पहिले म्हणजे सांगायला, व्हिडिओ काढायला किंवा डायरेक्ट व्हिडिओ जरी नसता काढला तर आम्ही स्वतः मदत करायला आम्हाला माहितीच नव्हती ती गोष्ट, तर इथपर्यंत आलेच नसते, ऐका नाही. आणि तुम्ही पण युट्यूब फॅमिली कोणाच्या म्हणजे कुठं पण असा कुणाकुठं काही त्रास असेल किंवा कोणाला गायांचा प्रॉब्लेम असेल किंवा काही पण असेल तर तुम्ही युट्यूबवर सजेस्ट करू शकता का अशा ठिकाणी इथं गौशाला आहे किंवा अशा ठिकाणी कानातला आहे, तिथं गरज आहे, तिथं आपण आपल्या युट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून त्यांना हेल्प करू शकतो. असं आपण ग्रुपने काही ना काही कुठं हेल्प केली तर आपलं म्हणजे सगळ्यांना 1 रुपया द्यायला 10 रुपये द्यायला कोणा काही जास्त नाही अमाऊंट वाटत, पण 10,000 द्यायला जास्त वाटतात. त्यामुळे 10 रुपये जरी एकाने दिले तर सगळा ग्रुप असेल तर चांगली एखाद्याची मदत होऊ शकते. एकीचं बळ म्हणजे चांगली मदत होऊ शकते आपल्या. म्हणजे काही दादा तर असे म्हणले का काही परत काही लागलं तर आम्हाला सांगा, कुणी 500 कुणी 1000 अशी मदत केलेली आहे, कुणी 200 परिणी. पण काही लोक असे म्हणले की अजून काही लागलं ना तरी पण ताई आम्हाला बिनधास्त सांगा, आम्ही मदत करून. ज्यांच्याकडे खरंच चारा पाणी आहे ना, ज्यांना शेती भरपूर आहे, तर तुम्ही ऍड्रेस मागा प्लीज. तुम्ही चारा दिला तरी चाललो प्लीज. 2-2.5 महिने अजून आहे ना, खूप यांना हे करावं लागणार आहे. तर ज्यांच्याकडे आहे खरोखर, ज्यांना पाणी आहे, ज्यांच्या शेतात चारा आहे, तर तुम्ही नक्कीच ऍड्रेस मागून घेऊन येणं. लागलं तर तुम्ही गाडी भरी तर चारा पाठवू शकता. ऍड्रेस तर तुम्ही टाकून द्या नाही का याच्यावर ऍड्रेस, गाडी भाडं आपण देऊ असं नाही का? नाही ते पाठवतील ज्याची पाठायची म्हणजे हे आता जे गाडीवर चारा पाठवून म्हणल्यावर ते गाडी भाडं घेणारा व्यक्ती असणार आहे का जो पाठवेल तो? ऑफकोर्स नाही घेणार जो पाठवेल तो. पण ज्याच्या खरंच ज्याला पाणी आहे, ज्याच्या शेताने खूप सारं पीक आहे, मका हे असं काही आहे, तर त्यांनी निश्चितच द्यावं असं मला तरी वाटतं आहे की नाही? नाही द्यायला पाहिजे. हे आपल्याला कळालं कधी माहितीये का? कोविड मध्ये आपल्याला कळालं लाईफ झिरो आहे, काहीच नाहीये. कधी काही 2 मिनिटाचा भरोसा नाही. आपण थोडी आपल्याला खुशी म्हणजे रात्री झोप चांगली आली पाहिजे का मी तर थोडा माझ्या हाताने काहीतरी झालंय किंवा काहीतरी आपल्या आयुष्यातले 100 रुपये किंवा सत्कर्माला लागलेत. बाकी तर आपण जे करायचं तेच करतो, आपण नाही कोणाचं ऐकत. पण कधीतरी कुणाचं ऐकून म्हणा किंवा कोणाच्या साह्याने म्हणा थोडी हेल्प केली तर कधी नाही. पण गायांना आपण कधीच कमी नाही पडून द्यायचं काही. आता कोणती पण हेल्प करायची म्हणलं ना त्यासाठी एक ग्रुप लागतो. आता ऑलरेडी आपला ग्रुप तर युट्यूबच्या माध्यमातून आपली फॅमिली तयार झालेलीच आहे. त्यामुळे आपण कुठे बी तुम्ही बी सजेस्ट करू शकता की अशा ठिकाणी एखाद्या मदतीची गरज आहे, आपण ते प्रत्यक्ष व्हिजिट करून त्यानंतरच आपण सजेस्ट करू का इथं मदतीची गरज आहे द्यायला पाहिजे. असं नाही म्हणजे कुणी पण सांगितलं इथं पाहिजे आपण करा. चॅनलवर आपण अशा कोणत्या पण गोष्टी सांगत नाहीत, पण जिथं मदतीची खरंच गरज आहे ते आपण त्या माध्यमातून साध्य करायचा प्रयत्न नक्की करू. आपण तिथं जाऊन पाहून कंडिशन काय आहे ते सगळंच पाहून आपण नक्कीच मदत करणार. अशा जिथं गोष्टीची म्हणजे बरं राहील मदत केलेली नाही का? कुठेतरी त्या माध्यमातून सगळं आपल्याला पुण्य. आणि आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजासाठी काहीतरी फुलाची पाकळी कवायना थोडंफार गेलंच पाहिजे. की रोज तेच आहे, उठायचं, काम करायचं पोटासाठी. एक पोट असं असतं की त्याच्यासाठीच आपण काम करतो, सगळं करतो. पण एक समाज पण एक भाग असतो की त्या समाजासाठी सुद्धा आपलं कर्तव्य आहे की काहीतरी केलं पाहिजे. आणि हे खरं म्हणजे या गायांची अशी अवस्था बघून खरं असं वाटतं इथून पुढं पण भरपूर काही असं केलंच पाहिजे. आणि आपण तर करणारच. आता मला वेळ नव्हता, मला जायचं होतं एका ठिकाणी, ऑलरेडी एक काम होतं अर्जंट. पण ह्या कामापुढे मला ते काम शून्य वाटलं, म्हणलं नकोच. त्यामुळे ते काम कॅन्सल करून मी इकडे आज गेलो. नाही त्यांना डॉक्टर वगैरे पाठवून द्या तुम्ही, काय औषध वगैरे. नाही ना डॉक्टर औषध दिले ना एकदा त्यांना पाण्यामधून थोडस, तर मग बरोबर होत्या रुटीनला येतात. थोडस जे विकास कमी झाला तो बरोबर होईल. म्हणजे ते जे पाळतात ते काका किती दिवसापासून गेल्या 5-6 वर्षापासून त्यांनी केलेले ना गोशाला, तर ते समोर असं त्यांना कसं होत असं त्या गायांना तसं पाहून म्हणजे लेकरावानी त्यांना जीव लावायचा, सगळं करायचं. आणि समोर असं पाहायचं म्हणल्याच्या नंतर त्यांना कसं होत असं आज त्यांचं मन असं भरून आलतं. त्यांना मी खूप काही बोलू शकतो पण मला बोलता येईना अक्षरशः. म्हणजे देव नाही असं कोण म्हणतं, एवढा शब्द ते बोलले आणि जास्त बोलले नाही. तर चला त्याच्यानंतर आता दाजीने आम्हाला मध्येच सोडलं. जसं की आमच्या भावकीमध्येच लग्न आहे, तर लग्न आहे त्याच्यामुळं मग आज होतं सवासणीचा स्वयंपाक वगैरे चाललेला आहे. जरा थोडा वेळ थांबलो, अर्धा तास. आणि म्हणलं आता लाईव्हचं टायमिंग होणार आहे त्याच्यामुळं मग आता आलो 2 जणी पहा रस्त्याने चाललोय. आता जवळ आलोय आणि
आता मला हे म्हणायचंय की काही कसं त्या दिवशी आपण जसं की काल व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर आज पण जसं की गोमातेचा व्हिडिओ घेतला तर काहींना कसं वाटण का की म्हणजे गायांचाच नाही का व्हिडिओ टाकू राहिल्यात म्हणून नुसता. पण मला असं वाटतंय डेली ब्लॉग हे ते म्हणजे सगळं जे डेली रुटीन पेक्षा किंवा बाकी पेक्षा हे जे गायांचं जे आहे ना ते त्याच्यापेक्षा मला कुठलंच झिरो वाटतंय. सगळंच काम सगळं झिरो वाटतंय. जसं दाजी पण मागा म्हणले का म्हणजे आज त्यांना इम्पॉर्टंट काम होतं पण ते सगळं सोडून ते बाकी कामांपेक्षा बाकी कामं सगळे झिरो वाटले आणि हेच काम मेन वाटलं. तसंच आमच्यासाठी ते झालं. तर चला ऊन लय लागते, लय ऊन लागते. तर चला हा होता आपला आजचा व्हिडिओ. आता लाईव्ह झाला. लाईव्हच्या नंतर 5-5:30 कसे वाजते त्याच्या टायमात सगळं काही दिवसच जातो कळूनच येत नाही कसं टाइम निघून जातो. तर चला असो हा होता आपला आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो.